बाळू मोरे यांच्यावरती गोळीबार करण्यात आला होता, हल्ला करण्यात आला होता, त्यांचा आता मृत्यू झालेला आहे उपचारादरम्यान। नाही, मला म्हणजे अपुऱ्या माहितीवर मी काही बोलणं बरोबर नाही। असा हल्ला झाला असं मला कळलं, काल मी जळगाव जिल्ह्यातच प्रवासाला होतो, पण यावर काय म्हणणार मी। पण दादा राज्यात कोणी सुरक्षित नाहीये अशी टीका विरोधकांकडून करण्यात येते। ठाकरे गटाने असं म्हणलंय घोसाळकरांच्या मृत्यूनंतर की घडणाऱ्या घटना या चिंताजनकच आहेत। त्याची योग्य त्या स्तरावर चौकशी पण होते आहे, कारवाई पण होते आहे आणि सरकार ह्या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे। धमकीचं पत्र त्यांच्या घरी आलेलं आहे आणि सुपारी त्यांना देण्यात आलेली आहे मारण्याची, असं जे चाललंय राज्यामध्ये ते सगळंच अनाकलनीय आहे, न कळणार आहे। कुठेतरी शांतपणे सर्व पक्षांनी एकत्र बसून त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे। आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये, त्याची काळजी घेण्यामध्ये सरकार सक्षम आहे। गुन्हा देखील दाखल करण्यात आला भाजपकडून, काय कसं बघता येईल? असं आहे की देशाचे उच्च स्थानावर, म्हणजे या आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेमध्ये देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान हे अत्युच्च स्थान आहे। त्या अत्युच्च पदावर बसणाऱ्या माणसाला लोकशाहीमध्ये आपल्याला काही बोलण्याचा अधिकार असला तरी इतक्या खालच्या लेवलवर जाऊन बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल श्रद्धा असणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये प्रतिक्रिया उमटणं, संताप निर्माण होणं हे स्वाभाविक आहे आणि तो संताप लक्षात घेऊन त्यांनी तेच बोलावं, पण नीट बोलावं। बोलण्याची पण काही पद्धत आहे, बोलण्याचं पण काही स्तर आहे आणि त्यामुळे झालेली घटना जी आहे कायदा हातात घेण्याची, ती बरोबर जरी नसली तरी सुद्धा अशा प्रकारची घटना घडते कशामुळे याचा विचार केला। आता रश्मी शुक्ला यांनी सांगितलं, काय नेमकं त्यांना म्हणायचं? रश्मी शुक्ला स्वतः बोलले त्या पोलिसांवरचा विश्वास, नागरिकांचा जे विश्वास आहे त्या पोलिसांवरचा कमी झाला। म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की एखाद्या माणसाला अधिकारी किंवा नेत्याला म्हणायचं असतं वेगळं, तुम्ही त्याचं विश्लेषण करता वेगळं, त्यामुळे त्या काय म्हणाल्या आहेत ते जर आम्ही गाडीत बसलो की पाहतो आणि मग त्यावर टिप्पणी करायची। सर्व परिस्थिती आहे, पंकजा मुंडेंनी देखील भेटी घेतली होती। आमच्याकडे एक चांगलं आहे की इतकी डिसिप्लिन आहे की निर्णय सगळे राज्याने आपल्याला विचारल्यानंतर मत व्यक्त करायचं असतं, परंतु केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेतो। 8 तारखेला म्हणजे काल परवा फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे, 15 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत। केंद्र काय निर्णय देतं बघूया। दादा, तुम्ही घोषणा केली आहे की जून पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण मिळणार, काय नक्की आहे? आज महाराष्ट्रामध्ये SC आणि ST यांना पूर्ण फी माफ आहे। केंद्र 60% आणि राज्य 40% देतं। त्या धर्तीवर OBC आणि 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या आर्थिक मागासांसाठी 642 कोर्सेसना माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना निम्मी फी सुरू झाली। मध्यंतरी परभणीला एका मुलीने आत्महत्या केली, त्या चिठ्ठीमध्ये तिने असं लिहिलं की माझी निम्मी फी सरकार भरते त्याबद्दल धन्यवाद, पण उरलेली निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नसल्यामुळे मी आत्महत्या करतो। त्यावर अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी हा निर्णय केला की 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या SC STला तर ऑलरेडी 100% फी माफ आहे। OBC आणि आर्थिक मागासातल्या मुलींची 100% फी माफ करायची, त्याला 1000 कोटी खर्च येणार आहे। पण त्यामुळे महाराष्ट्रामधल्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही पंथाच्या, कुठल्याही धर्माच्या, कुठल्याही भाषेच्या मुलीला मेडिकल इंजिनिअरिंगच नाही तर डीम युनिव्हर्सिटी सहित सर्व फी सरकार भरणार आणि त्यामुळे मुलींचं शिक्षणातलं प्रमाण वाढेल। जून पासून होणार आहे, हे जून पासून होणार आहे, कारण हे शैक्षणिक वर्ष आता जवळ संपलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।